जी डियर स्टूडेंट्स, नेक्स्ट टॉपिक जेका है असां वटि उहा आहे मास एंड वेट। सो मास खे कीअं डिफाइन कंदासीं? मास इज़ द एक्चुअल अमाउंट ऑफ मटीरियल कंटेन्ड इन अ बॉडी एंड इज़ मेजर्ड इन केजी। मास जेको आहे न उहो बेसिकली अमाउंट आहे, एक्चुअल अमाउंट आहे छा जो? मटीरियल जो। मतिलबु मास जो मतिलबु इहो हूंदो आहे त बॉडी में केतिरो मटीरियल आहे, या सिंपली ईअं चई सघो था केतिरा पार्टिकल्स मौजूदु आहिनि, उन खे ई मास चयो वेंदो आहे बॉडी जो। सो बॉडी जे मास जो मतिलबु आहे त बॉडी जे अंदरि, ऑब्जेक्ट जे अंदरि नंबर ऑफ पार्टिकल्स, मटीरियल केतिरो मौजूदु आहे। ऐं मास खे हमेशह मापियो वेंदो आहे छा में? कहिड़ी यूनिट सां? केजी सां। मास जो यूनिट छा आहे? किलोग्राम। मास इज़ इंडिपेंडेंट ऑफ एवरीथिंग। मास जेको आहे उहो इंडिपेंडेंट आहे। इंडिपेंडेंट जो मतिलबु हिते ई आहे त मास हाइट ते डिपेंड नाहे कंदो। मतिलबु कंहिं ऊचाई ते वञण सां कंहिं शइ जो मास चेंज नाहे थींदो। इहो मास डिपेंड नाहे कंदो छा ते? ऊचाई ते, हाइट ते। थर्ड पॉइंट जेका आहे हिन जी, मास इज़ द अमाउंट ऑफ मैटर प्रेजेंट इन अ बॉडी। कंहिं बि बॉडी जे अंदरि जेको मैटर जो अमाउंट आहे, मैटर जो अमाउंट आहे, मादे जो मिक़दार आहे बॉडी जे अंदरि, उनखे छा चयो वेंदो आहे? मास चयो वेंदो आहे। मास इज़ एन इंट्रिंसिक प्रॉपर्टी ऑफ द बॉडी एंड रिमेन्स द सेम वेयर एवर द बॉडी माइट बी। जीअं असां पढ़ी आयासीं त हीअ मास जेका आहे न उहा प्रॉपर्टी आहे, इंट्रिंसिक प्रॉपर्टी आहे छा जी? बॉडी जी। कंहिं ऑब्जेक्ट जी हिकिड़ी प्रॉपर्टी आहे जेका सेम रहे थी, चाहे बॉडी किथे बि हुजे। किथे हुजण जो मतिलबु इहो आहे त ज़मीन जे सरफेस ते हुजे, या कंहिं घणी ऊचाई ते हुजे, कंहिं पहाड़ जी मथी लेवल ते हुजे। सो मास कंहिं बि जॻह ते हूंदो त उनजो जेको मास हूंदो, मीन्स ऑब्जेक्ट जेको आहे कंहिं बि जॻह ते हूंदो त उनजो मास साॻियो ई रहंदो आहे। मास जेका आहे हिकु प्रॉपर्टी आहे। अच्छा, उनखां बाद में असां चऊं था नेक्स्ट जेको आहे त जेको वेट आहे उहो छा आहे, ठीकु आहे न। सो वेट खे असां ॾिसूं त वेट खे कीअं डिफाइन करे सघूं था? वेट इज़ अ फोर्स एक्सर्टेड बाय द ग्रेविटी ऑन दैट ऑब्जेक्ट। वेट छा आहे? वेट हिकु फोर्स आहे जेको एक्सर्ट थिए थो, जेको लॻायो वञे थो कंहिंजे तरफ़ खां? ग्रेविटी जे तरफ़ खां, ऑन द ऑब्जेक्ट। सो फोर्स जेको ग्रेविटी अप्लाई करे थी कंहिं ते, कंहिं ऑब्जेक्ट ते, उन फोर्स खे छा चयो वेंदो आहे? वेट। सो वेट छा थियो? वेट हिकु फोर्स आहे। वेट इज़ डिफरेंट ऑन द अर्थ, मून एंड अदर प्लेसिस ड्यू टू डिफरेंस ऑफ ग्रेविटेशनल पुल। वेट छा आहे? वेट डिफरेंट हूंदो आहे। मतिलबु अर्थ ते वेट कंहिं ऑब्जेक्ट जो डिफरेंट हूंदो त उन ई ऑब्जेक्ट जो ई वेट वरी मून ते डिफरेंट हूंदो, या ॿी कंहिं जॻह ते जेकॾहिं असां उन ई ऑब्जेक्ट खे खणंदासीं त उनजो वेट डिफरेंट हूंदो। छो त हर जॻह ते जेको ग्रेविटेशनल पुल आहे, अर्थ जी अट्रैक्शन आहे, उहा अलॻि अलॻि हूंदी, ठीकु आहे न। ग्रेविटेशनल पुल हर जॻह ते अलॻि अलॻि हूंदो। मून ते अट्रैक्शन घटि हूंदी छो जो मून घणो परे आहे ज़मीन जे सेंटर खां। कंहिं पहाड़ जी जेकी चोटी आहे उहा कुझु घटि डिस्टेंस ते हूंदी, ऐं अगरि ऑब्जेक्ट बिल्कुलु ज़मीन जे सरफेस ते आहे त उते अट्रैक्शन ज़्यादा हूंदी। त इन जे लाइ वेट जेको हूंदो उहो हर जॻह ते डिफरेंट हूंदो आहे। मास में छा पढ़ियोसीं त मास जेको हूंदो आहे उहो इंडिपेंडेंट हूंदो आहे, मतिलबु उहो किथे बि चेंज कोन थिए पियो, पर वेट जेको आहे उहो हर जॻह ते चेंज थींदो। वेट इज़ अ measure of how strongly gravity pulls on that matter। वेट बेसिकली मेजरमेंट आहे, या वेट सां इहो अंदाज़ो लॻायो वेंदो आहे त जेका ग्रेविटी आहे उहा केतिरी तेज़ी सां या केतिरे मिक़दार में कंहिं शइ खे, कंहिं ऑब्जेक्ट खे, कंहिं मैटर खे पाण ॾांहुं अट्रैक्ट करे रही आहे। मीन्स अगरि कंहिं शइ जो वेट ज़्यादा आहे त इन जो मतिलबु इहो आहे त हुन ते ग्रेविटी ज़्यादा फोर्स सां, ज़्यादा ताक़त सां अट्रैक्ट करे रही आहे। वेट छा आहे? वेट असां पढ़ी आयासीं, वेट इज़ अ फोर्स। द वेट ऑफ द बॉडी डिफर्स फ्रॉम प्लेस टू प्लेस। हीअ बि पढ़ी आहियां त वेट जेको आहे उहो प्लेस टू प्लेस चेंज थींदो। जीअं जीअं ऊचाई ते वेंदासीं या मथां ऊचाई खां हेठि तरफ़ ईंदासीं ज़मीन जे सरफेस जे तरफ़, त वेट जेको आहे उहो चेंज थींदो। ऑब्जेक्ट्स वे लेसर ऑन द मून वेयर ग्रेविटी इज़ लोअर एज़ कम्पेयर टू दैट ऑन द अर्थ। ऑब्जेक्ट्स जेके आहिनि उहे, उन्हनि जो जेको वज़न आहे उहो मून ते घटि हूंदो एज़ कम्पेयर टू अर्थ जे। छाकाणि जो मून ते जेका ग्रेविटी आहे, माना छिक आहे, उहा घटि आहे एज़ कम्पेयर टू अर्थ जी ग्रेविटी ते। सो अर्थ जी जेका ग्रेविटी आहे उहा ज़्यादा आहे, अर्थ जी अट्रैक्शन ज़्यादा आहे, मून ते जेका अट्रैक्शन आहे उहा घटि आहे। सो जीअं जीअं ग्रेविटी जो वैल्यू घटिबो, ईअं ई जेको वेट आहे ऑब्जेक्ट जो उहो बि डिक्रीज़ थींदो। सो असां ॾिसी रहिया आहियूं त हीअ ज़मीन जो सरफेस आहे, ठीकु आहे, हीअ ग्राउंड आहे, सरफेस आहे, हीअ ऑब्जेक्ट आहे। ऑब्जेक्ट खे ॾिसंदा आहियूं त इहो ऑब्जेक्ट कहिड़े तरफ़ अचे थो? ज़मीन जे सरफेस जी तरफ़, ठीकु आहे। सो हिते छा ॾिसूं था त हिकिड़ो फोर्स अप्लाई थींदो कंहिं ते? उन ऑब्जेक्ट ते। केरु अप्लाई करे थो? हीअ ज़मीन जो फोर्स, ज़मीन जो जेको सरफेस आहे, ग्राउंड जो जेको सरफेस आहे। फोर्स कहिड़े तरफ़ अप्लाई थींदो? हिन ज़मीन जे तरफ़, जेके असां ग्रेविटी चवंदा आहियूं। त इन फोर्स खे ई छा चइबो आहे? वेट चइबो आहे। सो वेट जो फार्मूला छा आहे? वेट बराबरि हूंदो आहे एम इंटू जी जे। ही वेट जो फार्मूला आहे। मीन्स असांखे अगरि कोई चए त को ऑब्जेक्ट आहे जंहिंजो मास 5 kg आहे, तव्हां ॿुधायो त हिन जो वेट केतिरो आहे,
त असां वेट फाइंड करे सघूं था हिन फार्मूला जी मदद सां। W इज़ इक्वल्स टू m इंटू जी, ऐं जी जो जेको वैल्यू आहे उहो आहे 9.8 मीटर पर सेकेंड स्क्वायर। ही जी जो कॉन्स्टेंट वैल्यू आहे हिनखे तव्हां राउंड ऑफ करे 10 विझी सघो था, 10 मीटर पर सेकेंड स्क्वायर। कॉन्स्टेंट वैल्यू ही आहे, पंहिंजी आसानी जे लाइ असां हिनखे हीअं लिखी सघूं था राउंड ऑफ करे। सो W इज़ इक्वल्स m जो जेको वैल्यू आहे उहो 5 मल्टीप्लाई तव्हां हिनखे पंहिंजी आसानी जे लाइ असां हिते 10 था लिखूं। सो अगरि असां हिनखे 10 लिखूं था त केतिरो आंसर थींदो 50 न्यूटन। ठीकु आहे।